तर पाहू शकता मैत्रिणी, आपला हा जो ब्लाऊज आहे परफेक्ट पद्धतीने मी कटिंग करून स्टिचिंग करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा जो टक्स वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे। गळ्याचा आकार सुद्धा खूप छान असा रेडी झालेला आहे। मैत्रिणी, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे। मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या आपल्या छानशा चॅनल मध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। आता ही कटिंग पाहताना आपण खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग शिकवणार आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने 32 ते 40 ह्या सगळ्या साईजचे बेल्ट ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची ते एकदम सहज आणि खूप सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। लास्टपर्यंत पाहिल्यावरच आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने केली जाते हे समजतं, त्यानंतरच आपण परफेक्ट ब्लाऊज कटिंग करू शकतो। तर सर्वप्रथम मी घेतलेला आहे अस्तर आणि हा आहे ब्लाऊज पीस। हे जो ब्लाऊज पीस आहे तो साडीतला आहे आणि मी घेतलेला आहे अस्तर 80 सेंटीमीटरचं। तर मैत्रिणींनो, तुमची जर स्लीव्ज लॉंग असेल किंवा मोठी बाही असेल, 10 इंचाची बाही असेल, तर तुम्ही जे अस्तर आहे ते 1 मीटर घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण 32 छातीचा जो बेल्ट ब्लाऊज आहे म्हणजेच फोर्टक्स ब्लाऊज आहे त्याची कटिंग पाहिजे। तर मैत्रिणींनो, चला मग आपण काय करूया, आजच्या ह्या आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी काय केलं आहे, जे अस्तर आहे ते मला काय म्हणायचंय, जे आपण अस्तर आहे ते मी फोल्ड करतेय। तुम्ही तुमच्यानुसार अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, मी हे जे आहे अस्तर फोल्ड केलेलं आहे आणि हे अस्तर मी किती इंचावर फोल्ड केले ते पण मी तुम्हाला सांगते। आता मी हा जो ब्लाऊज आहे तो 32 छातीसाठी कटिंग करते। तर मी हे अस्तर 10.5 इंचावर फोल्ड केलेले, लक्षात घ्या मैत्रिणींनो, हे अस्तर 10.5 इंचावर फोल्ड केलेलं आहे। आणि अगोदर आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत, नंतर बॅक पार्ट कटिंग करणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, आपण जो बेल्ट ब्लाऊजची कटिंग पाहतो ती कटिंग कशा पद्धतीने करायची। तर सगळ्यात प्रथम आपल्याला ब्लाऊजची उंची, शोल्डर, मुंढा हे महत्त्वाचं असतं, बरोबर। त्यानंतर सर्वप्रथम हे लक्षात घ्या, आपण काय करतोय, मी 32 छाती म्हणजे 8चा 4 भाग, 8चे जेव्हा 4 भाग येतात तेव्हा 32 आपल्या ब्लाऊजची 32ची छाती धरू होते। तर तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल त्याच्यावरून सुद्धा तुम्ही माप घेऊन ब्लाऊजची कटिंग करू शकतात। माझ्याकडं अंगावरचं माप आहे, तुम्हाला अगोदर माप सांगते समजावून कसं आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची तयार आहे 13 इंच, छाती आहे 32, शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा ते तुम्हाला मी आता सांगते। आपण ज्यावेळेस ब्लाऊज बॅक पार्ट कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला ते समजावून सांगणारच आहे। तर सर्वप्रथम काय करूया, आपण आता 32 छातीचा ब्लाऊज आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 32, 34, 36, 38, 40 या सगळ्या छातीचे जो ब्लाऊजची मापे आहेत, हे ब्लाऊज आहे ह्या ज्या पद्धतीने मी कटिंग करते त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे। तेव्हा सगळ्या माप कशा पद्धतीने कटिंग करायचे आणि कसे शोल्डर मोंढे किती घ्यायचे ते पण आपण सविस्तर पाहणार आहोत। सर्वप्रथम मी काय करते, खालच्या बाजूने 1 इंच एक पॉइंट आपण घेतला 1 इंचावरती, ह्या पद्धतीने। आता हे 1 इंच कशासाठी, आता हे अर्धा इंच खाली कमरपट्टीसाठी, अर्धा इंच शोल्डरसाठी। आता यानंतर आपण आपल्या जेवढी ब्लाऊजची उंची आहे, आता माझी ब्लाऊजची तयार उंची 13 इंच आहे, तर मी 13 वर एक पॉइंट टाकून घेतलाय। तुमच्या जेवढ्या ब्लाऊजची उंची आहे तेवढी तुम्ही घ्यायची। तुमची 14 असेल, 13.5 असेल, 12 असेल, 12.5 असेल, कोणती पण जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची आहे तेवढी घ्यायची। अगोदर 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, जेवढी तुमच्या ब्लाऊजची तयार उंची आहे तेवढी घ्यायची। त्यानंतर राहिला प्रश्न शोल्डरचा। तर मैत्रिणींनो, 32 साईज मध्ये जेव्हा फोर्टक्स ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपण शोल्डर 5.25 इंच घ्यायचे। जर इथं तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मी 32 साईज साठी मी किती घेतलं पाहिजे, फोल्डिंगची पट्टी 10 इंच, बरोबर। तर मी अर्धा इंच ऑलरेडी का वाढवून घेतलेत, कारण की जो आपला समोरचा पार्ट असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला वाढवून घ्यावं लागतं समोरच्या भागासाठी। त्यासाठी मी अगोदरच अर्धा इंच जास्त घेतलेला आहे वाढवून। तर मी घेतलेले आहे 10.5ची
म्हणजे जो आपण अस्तर आहे ते फोल्ड मी 10.5 इंचावर केलेले आहे। जर तुम्ही 34 छातीचा जर ब्लाऊज तुम्हाला कटिंग करायचा असेल तर तुम्ही 11 इंचावर फोल्ड करायचं, त्या पुढील साईजसाठी असेल तर त्यानुसार तुम्ही फोल्ड करत चालायचं। आता हे फोल्ड करताना पण एक अस्तर आहे, पाहू शकता मैत्रिणींनो, 8 इंच आपलं फिटिंगचं माप, 1.5 इंच मार्जिन। आता तुम्ही 2 इंच घेऊ शकता, मी किती घेतलंय 1.5 इंच, मग मी किती माझी पूर्ण ब्लाऊजची घडी 9.5 होणार आहे बरोबर। आता तुम्ही जर 34 छातीचा ब्लाऊजची कटिंग केली असती तर तुम्ही 10 इंच घेतलं असतं, त्यानंतर 36 छातीचं केलं असतं तर 10.5 घेतला असतं, 38चं केलं असलं तर 11 इंच, म्हणजे अशी अर्धा इंचाने तुमचं मार्जिन वाढत गेला असतो। त्यानुसार ही घडी घ्यायची आपल्याला। आता बॅक साईडचा हा आला मोंढा, ते शोल्डरला आपण काय केलं, आपण 32 छातीसाठी शोल्डर 5.25 इंच घेतला। आता 32 पासून 40 पर्यंत आपण हे शोल्डर मी 32 छातीसाठी 5.25 घेतलं, तर ह्या पुढील छातीसाठी आपण 5.5 घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। इथं जे शोल्डर आहे ते आपण 5.5 इंच घ्यायचं 34 पासून पुढे 40 पर्यंत। त्यानंतर पुन्हा एकदा खाली एक काय करू, 5.25चा शोल्डरचा पॉइंट टाकून घेऊ। त्यानंतर आता मोंढा पाहूया आपण। तर पाहू शकता मैत्रिणींनो, तर आता 32 छातीसाठी मी मोंढा घेतलेला आहे 5.5 इंच। जर तुम्ही 34 छातीचा ब्लाऊज जर कटिंग करत असाल त्यावेळेस मोंढा घ्यायचा आहे 5.25 इंच, आणि 36 पासून पुढे 40 छातीपर्यंत मोंढा किती घ्यायचा आहे 6 इंच, हे लक्षात घ्या। हे पहा 32 छातीसाठी 5.5 इंच, त्याच्या पुढे 34 छातीसाठी 5.25 इंच, आणि त्याच्या पुढच्या सगळ्या साईजसाठी आपण 6 इंच मोंढा घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि मोंढ्याला जो आकार आहे मैत्रिणींनो, हे लक्षात घ्यायचं, मोंढ्याला जो आकार आहे तो आपण किती इंचावरून घ्यायचा आहे 1.25 इंचावरून, मागच्या मोंढ्याचा आकार इथून 1.25 इंचाचा पॉइंट टाकून घ्यायचा, आणि हे पूर्ण आपलं शोल्डर मोंढा आहे त्या मोंढ्याचा आपल्याला करायचा आहे मध्यापासून आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। कुठपर्यंत आकार द्यायचा, जिथपर्यंत आपली फिटिंगची लाईन आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा मोंढ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे, हे पाय ह्या पद्धतीने। त्यानंतर आता माझी कंबर 32 छातीच्या माप आहे, पण माझी ही कंबर आहे 6.5 इंच, 6.5 इंच म्हणजे कंबरेचा एक भाग आला बरोबर। तर 6.5चा डबल भाग करून दाखवते तुम्हाला किती येतो, 13 दुने 26, माझी कंबर आहे 26, म्हणून मी काय केलं 6.5 घेतलं। त्यानंतर 1 इंच पाठीच्या प्लेटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने हा आपण बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मैत्रिणींनो। आता एक लक्षात घ्यायचंय, आता आपण अगोदर काय करूया, बॅकची गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच, गळा उंची घेतलेली आहे 9.5 इंच, खालच्या बाजूने मी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही 3 इंच पण घेऊ शकतात, खालच्या बाजूने गळा रुंदी 3 इंच घेऊ शकतात। ज्यावेळेस हा गळा आहे, आपण हा गळा आखून घेऊया अगोदर, किती घेतली मी 2.25 इंच। ज्यावेळेस आपला जो बॅक पार्ट रेडी होतो त्यावेळेस काय होतं, आपला हा जो भाग आहे ना, गळ्याचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूला असा तरंगला जातो, त्यावेळेस काय होतं, इथं आपल्याला घोळ पडतो, कुठं बगलेमध्ये इथं घोळ पडतो ना, त्यासाठी आपण काय करायचंय 1/2 इंच आतमध्ये यायचंय ह्या पद्धतीने, 1/2 इंच आतमध्ये येऊन मग ही आपल्या फिटिंगची लाईन आपल्याला आखून घ्यायची ह्या पद्धतीने। ज्यावेळेस हा गळा फाकणार आहे त्यावेळेस हा जो भाग आहे इथला मोंढ्याचा भाग हा इकडं साईडला सरकला जाणार, सरकल्यानंतर चुन्या वगैरे पडतात, त्याच पडू नये त्यासाठी हे मी काय केलं 1/2 इंच अगोदर कमी करून घेतलेलं आहे। अगोदर आता काय करू, बॅक पार्ट कटिंग करून घेऊया। बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हाच पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्ट पण कटिंग करून, हा जो बॅक पार्ट आहे तो आपण काय करायचा
जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर आखून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवायचं, हा आपण इथं जर बॅक पार्टला जे अर्धा इंच कमी केलं ते फ्रंट पार्टला करायचं नाही। आपलं जे मार्किंग आहे फ्रंट पार्टला तेच आपण टाकणार आहोत। त्यानंतर बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट आहे तो 1 इंचानी आपल्याला जास्तीचा घ्यायचा आहे। पुन्हा एकदा आपण जे आपलं आहे मोंढा तो आखून घ्यायचा आहे। आखून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपलं काय मार्क होतं, आपली 8 इंच छाती घडी, 1.5 इंच शिलाई मार्जिन। कुठं आलं, इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन। याची पण अगोदर आपण एक व्यवस्थित रेषा आखून घेऊ। त्यानंतर समोरचा गळा आहे तो आहे आपला, समोरच्या गळा रुंदी पाठीची जेवढी घेतली ना 2.25 इंच तेवढीच समोरच्या भागाची पण 2.25 इंच घ्यायची। आणि गळा रुंदी आहे आपली 6 इंच, 5.5 इंच तयार आहे, मग 6 इंच घ्यायची। गळा उंची खालच्या बाजूने मी गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे, समोरच्या पार्टला 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। इथून या भागामधून 1 इंच पॉइंट आखून घ्यायचा, व्यवस्थित गळ्याला शेप घ्यायचा आपल्याला थोडासा बाहेरून। हे पहा मैत्रिणींनो, हा जो गळ्याचा शेप आहे तो थोडासा आपल्याला बाहेरून घ्यायचा आहे। इथं जो झोळ वगैरे पडतो ना स्लीव्ह स्टिचिंग केल्यानंतर तो पडणार नाही। ह्या पद्धतीने गळ्याला शेप दिला तर तो झोळ पडणार नाहीये। आता राहिला प्रश्न आपला इथं क्रॉसपट्टीचा। तर आपण क्रॉसपट्टी पाहूया। हे 1 इंच आपण अगोदर वाढवून घेतले की नाही, आता बॅक पार्ट आखून झाल्यानंतर वाढवून घेतलं। आता आपल्याला काय करायचं, हे लक्षात ठेवायचं, ह्या बाजूने अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन सोडून द्यायचं। काय केलंय, गळा आखून घेतला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी। आता मी काय केलं आहे, इकडून 3.5 इंचावर क्रॉसपट्टीचं पॉईंट आखून घेतलं आणि इकडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय। कुठं, अर्धा इंच खाली सोडून द्यायचंय, त्यानंतर 2.5 इंच पॉईंट आखून घेतलंय। इकडे ह्याही बाजूने पुन्हा एकदा काय करूया, आपण 2.5 इंचाचं एक पॉईंट आखून घेऊया। पट्टीच्या साहाय्याने रेष मारून घ्यायची। आता हे वरती क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आपल्याला। तो कुठे आला आपला 3.5 इंच इथं आलाय, मग तिथूनच इथं 3.5 इंच आलाय, मग इकडे पण आपण काय करूया, अर्धा इंच वरती जाऊया। हे पाहिजे पद्धती अर्धा इंच वरती गेलं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला टक्स पॉईंट। आता तो कसा घ्यायचा, तर आपल्या ह्या पूर्ण शोल्डर आहे त्याचा मध्य करायचा। मध्य केल्यानंतर सरळ टेप धरायचा आहे आपल्याला। हे पहा, सरळ टेप धरल्यानंतर आपला आता 32-36साठी मी टक्स पॉईंट 9.25 इंचावर घेतलेला आहे मैत्रिणींनो। जर तुम्ही हा जो ब्लाऊज जर कटिंग करता असता 34 साईजचा तर तुम्ही 9.5 इंचावर घेतला असता। आणि जर 36 साईजचा कटिंग केला असता तर 9.25 इंचावर, 38चा 10 इंच आणि 40चा सुद्धा 10 इंच, 2 पॉईंट अशा पद्धतीने पाव इंच आपलं टक्स पॉईंटची उंची वाढत जाते। ज्यावेळेस ब्लाऊजची उंची वाढते किंवा साईज वाढते त्यावेळेस। तर पहा, ह्या पद्धतीत आपला आलाय टक्स पॉईंट। आता ह्या टक्स पॉईंटच्या ह्या बाजूला आपल्याला किती जायचंय, 1.5 इंच, इथं 1.5 इंच जायचंय। हा आपला एक टक्स आलेला आहे या टक्स पॉईंटच्या विरुद्ध। त्यानंतर जो टक्स पॉईंट आपला आलाय तिथून पुन्हा खाली 1.5 इंच जायचंय। 1.5 इंच गेल्यानंतर एक लाईन आखून घ्यायची। आता ह्या टक्स पॉईंटमध्ये आपण फक्त एक चाप म्हणजे पाव इंच मार्जिन घेत असतो। ह्या खालच्या टक्स पॉईंटमध्ये आपल्याला 1.5 इंचाचा पूर्ण मार्जिन बसवायचे। मी अर्धा इंच घेणार, 1 इंच बसवणार, कारण की हा 32 छातीचा जो ब्लाऊज आहे त्याची आपण कटिंग करतो। त्यामुळे मी काय केलंय, अर्धा इंच घेतलेलं आहे। तुम्ही किती घ्यायचंय, तर 34साठी इकडून 1.25 इंच म्हणजे अर्धा आणि वर 2 रेषा, इकडून अर्धा आणि वरती 2 रेषा ह्या पद्धतीने, म्हणजे इकडं एक चाप इकडून वाढत जाईल, अर्धा इंच आणि वरती 2 रेषा। अशा पद्धतीने हा खालचा आपला टक्स मोठा येत असतो। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, 1 इंचावर पुन्हा मार्क करून घ्यायचे आतमध्ये मोंढ्याला आकार देण्यासाठी। इथं लक्षात ठेवायचं आपला फिटिंगचं माप आहे इथं। त्यानंतर इथं आपण गेलो 1.5 इंच खाली, तर आता इथून परत आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचा आहे। ह्याच्यापासून वरती म्हणजे जो आपला टक्स पॉईंट आलाय ना तिथून पुन्हा वरती
1.5 इंचावर एक पॉईंट टाकून घ्यायचा आणि या पद्धतीने या क्रॉस पट्टीच्या वरती 2 इंचावर यायचं. हे ह्या पद्धतीने पॉईंट टाकून घ्यायचे टक्सचे. हे पाहू शकता मित्रांनो. हा जो टक्स आहे आपला, ज्यावेळेस हा जो राऊंड आहे तो गोल येतो पॉईंट टक्सचा, त्यावेळेस आपण समजायचं की आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट आपण कटिंग केलेला आहे. तर आपण काय करूया, हा बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. तर मैत्रिणी आपण कुठे होतो, आपण काय पाहत होतो, हे जो आपण अर्धा इंच पुढे मी ठेवलेली आहे जागा, हा जो पॉईंट आहे तो मिस झाला. मी तुम्हाला जो बॅक पार्ट कटिंग करत होते त्यावेळेस मी बोलली होती की आपण मी अर्धा इंच जास्त का वाढवून घेतलेलं आहे अगोदर त्याचबरोबर आपल्या समोरच्या पार्टला जी हुक लूक पट्टी आहे ती स्टिचिंग करायला सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं. त्यासाठी मैत्रिणींनो मी जास्तीचं घेतलेलं आहे. किती, 1 इंच, तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आणि हा जो बॅक साईडचा गळा आहे तो पण आपण कटिंग करून घ्या एकदम व्यवस्थित. ज्या पद्धतीने आपण आखून घेतला होता त्याच पद्धतीने आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि जी क्रॉसपट्टी वगैरे सगळे जे पार्ट आहेत ते कटिंग करून घ्यायचे. ते पाहू शकता या पद्धतीने जास्तीची क्रॉसपट्टीसुद्धा आपण कटिंग करून घ्यायची. आता आपण हेच ब्लाऊज पीसवर पार्ट ठेवून ब्लाऊज पीस पण आपण कटिंग करून घेणार आहोत. मैत्रिणींनो मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे, जो बेल्ट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा, तुम्ही मैत्रिणींनो पाहू नका नुसतं. तुम्ही मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलेला आहे त्या पद्धतीने हा ब्लाऊज परफेक्ट कटिंग झाला आहे की नाही तो कसा चेक करायचा. तर जो सर्कल आहे तो परफेक्ट कटिंग झाल्यानंतर. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.